नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा बोर्ड क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 80 गुणांची आणि चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन इतर विषयांचे पेपर आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। इयत्ता 12वी विषय मराठी बोर्ड क्वेश्चन पेपर, गुण 80, वेळ 3 तास। बघा, या कृतीपत्रिकेमध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत आणि मग पेपर लिहायचा आहे। कृतीपत्रिकेत आलेल्या ज्या काही आकृत्या असतील त्या आपण पेन्सिलीने किंवा पेनाने काढायच्या आहेत आणि त्या ठिकाणी अचूक उत्तर लिहायचे। स्वच्छता, नीटनेटकेपणा याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे। त्यानंतर विभाग 1 गद्य विभाग, त्यासाठी विचारलेली पहिली कृती बघा, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। हा उतारा आपल्याला 8 गुणांसाठी विचारलेला आहे। बघा, पहिलं, दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद आणि असामान्य कर्तृत्व। या ठिकाणी उत्तरं पण दिलेली आहेत। दुसरं, कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य, शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे। आणि दुसरे, पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे। या पद्धतीने उतार्याच्या आधारे आपल्याला ही कृती सोडवायची आहे। त्यानंतर पुढची कृती पहा, उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे स्पीडमध्ये। आणि त्यावर आधारित आपल्याला त्या कृती सोडवायच्या असतात। तिसरी कृती बघा, स्वमत अभिव्यक्तीसाठी शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा। उतार्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचे स्वतःच्या मनाने, किंवा सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा। पाठाच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचंही उत्तर सहजगत्या लिहिता येईल। दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे 4 गुणांसाठी। त्यानंतर आ भाग बघा, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 8 गुणांसाठी। 1, ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे, गुलमोहर आणि जक्रांडा। 2, लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव, अनोखा, लोभसवाना, नाजूक आणि तरळ। याही कृतीचं उत्तर आपल्याला या उतार्याच्या आधारेच लिहायचे। मी उतार्यातूनच शोधून आपल्याला या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे। बघा उतारा, बघा या ठिकाणी अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरळ। त्यानंतर हे बागेतील फुले, गुलमोहर, जकांडा। अशा पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी उतार्यात सापडत असतात। पुढचा प्रश्न पाहू, स्वमत अभिव्यक्तीसाठी पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने केलेले वर्णन तुमच्या शब्दात लिहायचे 4 गुणांसाठी। सविस्तर उत्तर लिहा म्हणजे आपल्याला मार्क्स जास्त मिळतील। किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट तुमच्या शब्दात वर्णन करायची। याचंही उत्तर तुम्ही सहज पाठाच्या आधारे लिहू शकतात। पुढचा प्रश्न ई, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1, चौकटी पूर्ण करा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अर्थयुक्त असणारे शब्द आणि अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्य कृतीचा उलगडा होतो तो आशय। या पद्धतीने याचं उत्तर लिहा। त्यानंतर दुसरं, खालील कृती करा। माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा। साधे, निर्देशात्मक, भावनात्मक, विचार
प्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक अंतर. उताराच्या आधारे याही कृतीचं उत्तर लिहिलेले. त्यानंतर विभाग 2 हा 16 गुणांसाठी, त्याच्यातला पहिला अ भाग 8 गुणांसाठी. खालील कवितेच्या आधारे पद्य विभाग आहे हा. सूचनेनुसार कृती करा. 1. काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. उत्तर आहे तमोगुण त्याग करणे, सत्वगुणाचा अंगारा लावणे. दुसरं आहे योग्य पर्याय निवडा. सत्व उतारा देऊन म्हणजे सत्वगुणांना आश्रय घेऊन. विंचू चावला, वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. बघा ही कविता आणि या कवितेच्या आधारे आपल्याला या कृती सोडवायच्या आहेत. तिसरं अभिव्यक्तीसाठी सद्गुण अंगी बाणविण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. 4 गुणांसाठी. आ. खालील ओळीचा अर्थ लिहा. त्यानंतर ही खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा काव्य सौंदर्यासाठी. कवितेच्या कडवे दिलेले 2 वेगवेगळ्या कवितेतले. पहिल्या या प्रश्नामध्ये काव्य सौंदर्य लिहायचे आणि दुसऱ्यात रसग्रहण. दोघांपैकी आपल्याला जो प्रश्न सोपा वाटेल तो या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर विभाग 3 बघा. साहित्य प्रकार कथा 10 गुणांसाठी. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुणांसाठी. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा. त्याचं उत्तर आहे प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरणे. आणि दुसरा प्रश्न आहे कथानकाचे प्रयोजन लिहा. उत्तर आहे कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवणे. त्यानंतर उतारा पहा. स्थूल वाचनाचा हा उतारा आहे. साहित्य प्रकारातला आणि त्यावर आधारित कृती. दुसरे कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतानाचा विचारात घेत असलेले घटक. दुसरं कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. आ भाग. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुणांसाठी. बघा पहिली कृती. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. दुसरे गडी कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. ल. शोध कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. आणि व. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचे बापू गुरुजीबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. यापैकी कोणतेही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत 4 पैकी. आता विभाग 4 पाहू आपण. 14 गुणांचा आहे. त्यातला अ भाग 4 गुणांसाठी. 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिली आहे मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा. उपयोजित मराठी या विषयावर आधारित हा विभाग आहे. 2. माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी, थोडक्यात स्पष्ट करा. 3. अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा. आणि 4. माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 पैकी कोणत्याही 2 कृती सॉल्व करायच्या आहेत. त्यानंतर आ भाग. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 10 गुणांसाठी. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत ही कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे विधान स्पष्ट करा. त्यानंतर पुढची कृती.
खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. तिसरं आहे खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. आणि 4 खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व सांगा. या 4 कोणत्याही 2 कृती आपल्याला लिहायच्या असतात. त्यानंतर विभाग 5 व्याकरण व लेखन 20 मार्कांसाठी. 10 गुणांसाठी आपल्याला व्याकरण घटक आणि वाक्प्रचार विचारलेले आहेत. बघा पहिलं अ, सूचनेनुसार कृती करा, योग्य पर्याय निवडा. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. त्याचं उत्तर आहे माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. पुढचं सूचनेप्रमाणे सोडवा. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. प्रश्नार्थी करा. जगात सर्व सुखी कोण आहे? त्यानंतर दुसरं योग्य पर्याय निवडा. प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. अवयवभाव समास. दशदिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. द्विगु समास. 3 योग्य पर्याय निवडा. तबेल्यातून वात्रे घोडा अचानक पसार झाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग. दुसरं योग्य पर्याय निवडा. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. 4 योग्य पर्याय निवडा. दमडीचं तेल आणलं. सासूबाईंचं नाणं झालं. मामंजींची दाढी झाली. भाऊजींची शेंडी झाली. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. तर तो अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. पुढचं उपमान ओळखा. सागरासारखा गंभीर सागरच. या वाक्यातलं उपमान ओळखायचं आहे आणि ते आहे सागर. 5 विसर्ग देणे. या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा. म्हणजे सोडून देणे. पुढं विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. धरणातून पाण्याचा विसर्ग केला. आ भाग 10 गुणांसाठी. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 1 मी पाहिलेला अविस्मरणीय सामना. 2 माझे आवडते शिक्षक. 3 मी शाळेची घंटा बोलते. 4 सूर्य नाही उगवला तर. आणि 5 आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान. या पद्धतीने कोणताही एक निबंध आपण लिहायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 12वीची मराठी विषयाची अतिशय सुंदर अशी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे या वर्षाच्या बोर्ड परीक्षेसाठी. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली लिंक ओपन करा. थँक्यू.